शेगाव येथे प्राकृतिक रंगाची होळी उत्सवात साजरी। संतनगरी शेगाव येथे बिर्डे लॉन येथे विकास स्वास्थ्य योग फाउंडेशन व ज्योत जर्नी ग्रुप शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राकृतिक रंगाची होळी धुडबड उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री डी.के. शेगुकार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन श्री श्याम तिल्लारकर यांच्या हस्ते पार पडले। तसेच रंगपूजन श्री निलेश कलोरे व कवीश्वर आसोलकर यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे होळीसाठी वापरण्यात आलेले सर्व रंग हे स्वहस्ते व पूर्णतः प्राकृतिक घटकापासून तयार करण्यात आले। मुलतानी माती, चंदन, नीमपत्ते, हळद, पळस, अष्टगंध, भस्म आदी पदार्थापासून सुरक्षित व पर्यावरणपूरक रंग तयार करण्यात आले। सदर रंग निर्मितीचे कार्य सर्वश्री मोहन बिर्डे, नंदकिशोर बिर्डे, नरेंद्र शेंडे, वासुदेव शेंडे, राम शेंडे, मुकुंदराव गणगणे, घनश्याम भिरडे व इतर ज्यूस जर्नी सदस्यांनी श्री आचार्य विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रमपूर्वक पूर्ण केले। कार्यक्रमात ज्यूस जर्नीच्या महिला मंडळ व पुरुष मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव शेंडे, नरेंद्र आसोलकर, प्रमोद भिरडे, किशोर शेगुकार, शंकर शेगुकार व इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री निलेश कलोरे यांनी केले व आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली। युवा क्रांती न्यूज शेगाव। मी निलेश कलोरे, शेगाव। आम्ही एक ज्यूस जर्नी म्हणून एक ग्रुप तयार केला। हा जवळजवळ 6 महिन्यापासून झाड पाल्याच्या पासून रस तयार करून त्याचं सेवन करतो आम्ही दररोज। एक 80 लिटरचं करतो। त्याच माध्यमातून आज प्राकृतिक रंगाची होळी खेळण्याचा कार्यक्रम केलेला आहे। या कार्यक्रमाचं उद्देश असं होतं की म्हणजे केमिकल रंगाने जे चेहऱ्याला, डोळ्याला, केसांना जी इजा होते ते इजा न झाली पाहिजे यासाठी आम्ही हा प्राकृतिक रंगाचा हा रंगपंचमीचा खेळ केलेला आहे। यामध्ये मुलतानी माती, नीमचे पत्ते, बीट, चंदन, हळद या असा बऱ्याच प्राकृतिक गोष्टीचा उपयोग करून रंग तयार केले आणि त्या रंगाची होळी अतिशय चांगल्या प्रकारे केली। असा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा राहिलेला आहे आणि हा आयुष्यात आनंद तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही जे पुढच्या वर्षी आयोजन करू त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती। धन्यवाद।